छगन भुजबळ खूप मोठे कलाकार, मात्र शरद पवार नटसम्राट। भुजबळ पवारांच्या भेटीवरून संजय राऊतांचा टोला। मुंबईतल्या बहुतांश विधानसभा जागांवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा दावा। विधानसभेच्या 36 जागांपैकी 25 जागांकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आग्रही। मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार, प्रसाद लाड यांचा मनोज जरांगेंना खोचक टोला। विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई बेकायदेशीर, उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा संदर्भ देत जितेंद्र आव्हाड यांचा दावा, तर आव्हाडांची राज्य सरकारवर टीका। भोसरी विधानसभेच्या जागेवरून मवियात नाराजी नाट्य, अजित गव्हाणे भोसरी विधानसभेकरता इच्छुक, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुलभा उंबाळे यांची भोसरी विधानसभा लढण्याची इच्छा। पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अटक, शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर अटकेत। भारतात लस न घेणाऱ्या बालकांचे प्रमाण अधिक, 16 लाख मुलांना लस न दिल्याचा WHOचा अहवाल। महाविद्यालयातील कॅन्टीनचा मेनू बदलणार, समोसे, कचोरी, नूडल्स सारख्या खाद्यपदार्थांवर आता बंदी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचना। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मंत्रालयावर धडक मोर्चा, सरकारची कंत्राटी भरती रद्द करण्यासंदर्भात आंदोलन। कोल्हापूरमध्ये विशाळगडाच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आंदोलन, पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर शिवसैनिकांकडून घोषणाबाजी। छत्रपती संभाजीनगरमध्ये बोगस खतांमुळे 150 शेतकऱ्यांना फटका, बोगस खतांमुळे पीक उगवलंच नसल्याचा प्रकार। बोगस पीक विमा काढण्याचा प्रयत्न खुर्शी विभागाने उधळला, आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नावे बोगस पीक विमा काढण्याचा प्रयत्न। गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। कर्नाटकमधल्या उत्तर कन्नड या ठिकाणी संततधार पाऊस, पावसामुळे अकोला तालुक्यात भूस्खलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसंकल्प मोहीम सुरू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोहिमेचं आयोजन, तर जनसामान्यांपर्यंत पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची राज्यातील विविध प्रश्न आणि मराठा आरक्षणासंदर्भात आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक। धाराशिवच्या पोलीस अधीक्षकांच्या नव्या इमारतीचं उद्घाटन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते इमारतीचं लोकार्पण। राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 22 जुलै ते 30 ऑगस्ट दरम्यान महावाचन उत्सव 2024चं आयोजन, तर या उपक्रमाकरता अमिताभ बच्चन यांची सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती। सबका साथ सबका विकास गरजेचं नाही, जे जमतं, जे मत देतील त्यांनाच आम्ही मदत करणार, प्रदेश भाजपच्या बैठकीत सुवेंदू अधिकारींचं वादग्रस्त वक्तव्य। छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं थेट लंडनहून साताऱ्यात, तर उद्या साताऱ्यात मोठ्या जल्लोषात वाघनखांची निघणार मिरवणूक। राज्यातल्या कांद्याच्या प्रश्नासंदर्भात आज सरकारची बैठक, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकी अंतर्गत होणार चर्चा। पीक विमा काढण्याकरता शासनाकडून 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, मात्र वेळापत्रक चुकीचं असल्याचा शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप। महाकाय होर्डिंगचा आकार लहान करण्याच्या पश्चिम रेल्वेच्या जाहिरात कंपन्यांना सूचना, 40x40 पेक्षा मोठ्या आकाराचं होर्डिंग काढण्याचेही निर्देश। तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करणाऱ्यांची आता नोंद ठेवली जाणार, तर यापुढे देवीचे दागिने खजिना उघडताना पोलिसांची उपस्थिती बंधनकारक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।